नमस्कार. मी डॉक्टर संजय मेस्त्री, मराठी विभाग प्रमुख, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे. आज आपण समीक्षेचे स्वरूप आणि समीक्षेचे कार्य या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचे, कलाकृतीचे एका विशिष्ट गुणांच्या आधारे, विशिष्ट अशा सार्वत्रिक निकषांच्या आधारे केलेलं मूल्यमापन आहे. सार्वत्रिक निकष, सर्वकष असे नियम या आधारे कोणत्याही घटना, कोणत्याही प्रसंगाचे आपण परीक्षण करू शकतो. सम म्हणजे सर्व बाजूनी, श म्हणजे तपासणी, या अनुषंगाने समीक्षा हा शब्द रूढ झालेला आहे. आणि समीक्षा करणं हा मानवाचा सहज धर्म आहे, तो स्वभाव धर्म आहे. आणि या अनुषंगाने माणूस वेगवेगळ्या घटनांची, प्रसंगांची, कलाकृतीची आणि साहित्यकृतीची समीक्षा ही करत असतो. समीक्षा का केली जाते असा प्रश्न जर आपल्याला पडला तर त्याचं उत्तर आपल्याला असं कळेल की समीक्षा म्हणजे जर मूल्यमापन असेल, मूल्यमापनामध्ये योग्य अयोग्यतेचा निर्णय असेल, श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा निर्णय असेल, बऱ्या वाईटपणाचा निर्णय असेल, त्या कलाकृतीतून होणाऱ्या, साधल्या जाणाऱ्या विशिष्ट परिणामाची चर्चा, चिकित्सा असेल, तर एक वाङ्मय कृती नव्हे तर अनेक वाङ्मय कृती, एक विशिष्ट काळ, एखादा विशिष्ट लेखक त्याच्या साहित्यकृतीविषयी, साहित्यकृतीतून अभिव्यक्त केलेल्या विचारांविषयी जर अशी सर्व बाजूने विचार प्रकट करणारी चर्चा झाली तर त्या वाङ्मय कृतींना किंवा त्या वाङ्मय कृतीच्या माध्यमातून अन्य साहित्य निर्मितीला एक विशिष्ट दिशा आणि एक विशिष्ट वळण मिळू शकते. वाचकाची अभिरुची चोखंदळ होते. लेखकाला पुढील लेखनासाठी एखादी चांगली दिशा कळते. जर काही त्रुटी लेखनात राहत असतील, काही उणिवा भासत असतील, तर त्या उणिवा पुढील साहित्य कृतीमध्ये दुरुस्त करण्याची संधी देखील त्या अनुषंगाने लेखकाला मिळते. आणि एखादी कलाकृती, एखादी साहित्यकृती कोणत्या कसोटीवर तपासली जावी, त्याचे विविध पैलू, त्याचे सूक्ष्म पैलू याच्या चिकित्सेतून एक चांगली मर्मदृष्टी ही रसिकांना प्राप्त होते. आणि म्हणून समीक्षा व्यवहार हा साहित्य व्यवहाराला निकोप बनवणारा आहे, साहित्य व्यवहाराला निर्दोष बनवणारा आहे आणि रसिक वाचकांची दृष्टी जी आहे ती अधिक चोखंदळ बनवणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आता बघा, समीक्षा म्हणजे विशिष्ट तत्वांच्या आधारे, विशिष्ट निकषांच्या आधारे, सार्वत्रिक आणि सर्वकष अशा गुणांच्या आधारे, वाङ्मयीन मापदंडाच्या आधारे कलाकृतीची केलेली चिकित्सा आहे. ही चिकित्सा आशयाच्या अनुषंगाने करता येऊ शकते, ही चिकित्सा अभिव्यक्तीच्या अनुषंगाने करता येऊ शकते, यमक, अनुप्रास, नाद, माधुर्य, त्यातील लयबद्धता, तालबद्धता या अनुषंगाने करता येऊ शकते. त्याचप्रमाणे त्यात अभिव्यक्त झालेला आशय, आशयाचं आणि अभिव्यक्तीचं नातं, आशयाचा समाज माणसावर होणारा परिणाम या अनुषंगाने देखील कलाकृतीची, साहित्यकृतीची, वाङ्मयीन व्यवहाराची समीक्षा ही केली जाते. एकूणच काय तर समीक्षा व्यवहार म्हणजे वाङ्मयीन मूल्यमापन वाङ्मयाला निकोप बनवते, निर्दोष बनवते. वाङ्मय व्यवहार हा अधिक सक्षम, अधिक कलात्मक दृष्ट्या
आणि सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने देखील अधिक प्रवाही बनावा या दृष्टीने समीक्षा ही वाङ्मय व्यवहाराला योग्य दिशा देत असते, असं देखील आपल्याला लक्षात येते. एका अर्थाने वाङ्मयाचं परीक्षण, वाङ्मयाचं निरीक्षण, वाङ्मयाची चिकित्सा ही वाङ्मय व्यवहाराला एका चांगल्या विकासाच्या अवस्थेकडे नेते. अभ्यासू वाचकांनी, अनुभवी वाचकांनी, रसिक वाचकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर, आपल्या अनुभवाच्या आधारावर वाङ्मय कृतीचा घेतलेला शोध या अनुषंगाने आपल्याला समीक्षेला संबोधता येईल. समीक्षा म्हणजे कलाकृतीचे अंतरंग, कलाकृतीचे बहिरंग उलगडून दाखवण्याची प्रक्रिया आहे. समीक्षा म्हणजे वाङ्मय कृतीची वैशिष्ट्यपूर्ण तत्वांच्या आधारे, वाङ्मय निकषाच्या आधारे केलेली वस्तुनिष्ठ चिकित्सा आहे. व्यक्तिनिष्ठता ही व्यक्ती संबंधी असू शकते, पण वस्तुनिष्ठता ही त्या गुणावर आधारलेली असते. वाङ्मय कृतीचा वस्तुनिष्ठ शोध या अनुषंगाने ती चर्चा आपल्याला करता येऊ शकते. वाङ्मय कृतीला काळाचं मूल्य असते, वैशिष्ट्यपूर्ण असं संदर्भ मूल्य असते. वाङ्मय कृतीला एक वाङ्मयीन असं, कलात्मक असं एक वेगळं मूल्य असते. या सर्व बाजूनी त्याच्या अंगोपंगाची, विविध पैलूंची बारकाईने चिकित्सा करणं, तपासणी करणं या अनुषंगाने आपल्याला समीक्षा असा शब्दप्रयोग करता येईल. समीक्षा ही एका अर्थाने मध्यस्थाची भूमिका बजावते. वाचकांपर्यंत योग्य पद्धतीने साहित्यकृती पोहोचवण्यासाठी ती दीपस्तंभाप्रमाणे कार्य करते. कलावंताच्या चिंतनाला निकोप आकार येण्यासाठी देखील त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. विविध सामाजिक शास्त्र आहेत, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानव वंशशास्त्र असेल, या सर्व शास्त्रांचा, त्यातील ज्ञानात्मक संकल्पनांचा, ज्ञानव्यूहांचा एक आगळा वेगळा उपयोग समीक्षा व्यवहारासाठी होऊ शकतो. पण या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की वाङ्मय कृतीचं आकलन होण्यासाठी, वाङ्मय कृतीची जाण अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी सामाजिक शास्त्रातील संकल्पना आणि व्यूह आपल्याला उपयोगी पडतात. पण एक्झॅक्टली वाङ्मय कृतीचं मूल्यमापन हे वाङ्मयीन मापदंडांच्या आधारे, वाङ्मयीन गुणतत्वांच्या आधारे व्हायला हवं, ही भूमिका या ठिकाणी आपण ध्यानी घेतली पाहिजे. आता समीक्षा जर करायची असेल तर त्याच्या कोणकोणत्या पायऱ्या असतील? साहित्यकृतीच्या संदर्भामध्ये साहित्यकृतीचं वाचन चांगल्या प्रकारे आकलन होईल अशा पद्धतीचं वाचन, सूक्ष्म वाचन, बारकाव्याचं आकलन नीट होईल अशा पद्धतीचं वाचन आवश्यक आहे. आता अभ्यासक असं म्हणतात की पहिल्या वाचनामध्ये संपूर्ण वाङ्मय कृती लक्षात येईलच असं नाही, म्हणून दुसऱ्यांदा चांगल्या पद्धतीचं वाचन झालं पाहिजे. म्हणजे पहिल्या वाचनात सुटलेले दुवे हे दुसऱ्या वाचनात आपल्या लक्षात येतात. त्या वाङ्मय कृतीची सुरुवात आणि वाङ्मयीन कलाकृतीचा शेवट, त्याचं शीर्षक यांचा एक वेगळा आगळा अनुबंध असतो. तो अनुबंध दुसऱ्या वाचनात आपल्या लक्षात येतो. आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या जर काही गोष्टी असतील, बारकावे असतील,
तर ते तिसऱ्या वाचनात आपल्या लक्षात येतात. साधारणपणे एखादी वाङ्मय कृती अभ्यासू समीक्षकाने 3 वेळा वाचायला हवी अशी अपेक्षा असते. एकच प्यालामध्ये सुरुवातीला एक वाक्य अशा आशयाचे येते की या परमेश्वराची लीला अगाध आहे, त्याला वाटलं तर तो या दारूच्या छोट्या पेल्यात मला बुडवून टाकेल असं सांगणारा नायक म्हणजे सुधाकर आपल्याला दिसून येतो. आणि एकच प्याला या नाटकाच्या शेवटी राम गणेश गडकरींनी त्या नाटकाचा जो समारोप केलेला आहे, त्या समारोपाच्या वेळेला आपल्या लक्षात येते की दारूच्या आत्यंतिक मोहामध्ये, स्वतःच्या अहंकारामध्ये आणि पत्नीवर घेतलेल्या संशयामध्ये सिंधू आणि सुधाकर यांचं अपत्य मरण पावते. सुधाकरच्या मारहाणीमध्ये सिंधूचाही मृत्यू होतो आणि मुलगा गमावल्यानंतर, पत्नीच्या मृत्यूनंतर आपण जगून काय करावं असं वाटल्यानंतर सुधाकर हा त्या दारूच्या प्याल्यामध्ये विष टाकतो आणि ते प्राशन करतो. आता सुरुवातीच्या काळात गेलेले एक वाक्य, या परमेश्वराची लीला अगाध आहे आणि त्याला वाटलं तर तो दारूच्या या पेल्यात देखील मला बुडवून टाकेल, असं येणारं साधं वाक्य जेव्हा नाटकाचा समारोप आपण समजून घेतो तेव्हा कळते की सुधाकर च्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, पत्नीचा मृत्यू झालेला आहे, कुटुंब संपलेलं आहे, सुधाकरही संपलेला आहे, वंशही संपलेला आहे. आणि मग एक वेगळा अनुबंध येतो की सुरुवातीला आलेलं वाक्य आणि त्याचा नाटकाच्या शेवटाशी असलेला अनुबंध. आणि मग या अनुषंगाने नाटकाचं नाव एकच प्याला असेल तर त्या एकच प्यालाचं सुरुवातीचं एकच प्याला असणं आणि एकच प्याल्याने संपूर्ण सुधाकराला संपवणं, या अनुषंगाने त्याची एक आगळी वेगळी कलात्मकता आपल्या लक्षात येते. आणि मग आपल्याला जाणवते, दुसऱ्या वाचनात आपल्याला जाणवते की नाही, या कलाकृतीचा, शीर्षकाचा, सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा, शेवटी असलेल्या वाक्यांचा एक आगळा वेगळा असा अनुबंध आहे. नटसम्राट सारखं नाटक जर आपण अभ्यासत असू तर त्याच्यामध्ये असलेले जे डायलॉग आहेत, त्याच्यातले असलेले जे संवाद आहेत, त्या संवादामध्ये शेक्सपियरची वेगवेगळी नाटकं, मग जुलियस सीझर असेल, मॅकबेथ असेल, ॲथेल्लो असेल, यांचे आलेले वेगवेगळे संवाद किंवा त्याचं मराठीकरण आहे. ज्यावेळी आपण पहिल्यांदा नाटक वाचतो तेव्हा काही दुवे समजायचे राहून जातात. नाटकाशी संबंधित आलेली अन्य संदर्भित अशी घटक मूल्य ही समजून घ्यायची असतील तर मग आपल्याला त्या संदर्भातील अन्य चर्चा ही ध्यानी घ्यावी लागते. आणि ज्यावेळी आपण अन्य गोष्टी ध्यानी घेतो त्यावेळी दुसऱ्या वाचनामध्ये ते ज्यावेळी आपण नटसम्राट मधील वेगवेगळी घटना, वेगवेगळे प्रसंग समजून घेत असतो त्यावेळी त्याला अनुलक्षून आलेले नाटककाराने वापरलेले अन्य नाटकांचे संदर्भही आपल्या लक्षात येतात. आणि मग दुसऱ्या वाचनामध्ये मूळ नाटकामध्ये असलेले संदर्भ, त्याचं नटसम्राट नाटकामध्ये झालेले उपयोजन, त्यामध्ये झालेले परिवर्तन हे आपल्याला ध्यानी येते. आणि दुसऱ्या तिसऱ्या वाचनामध्ये या सूक्ष्म घटकाच्या आकलनामुळे आपलं त्या नाटकाविषयीचं आकलन हे अधिक समृद्ध होत जाते. आता कलाकृतीचं वाचन असेल, जर आपण श्रवण केलं तर कलाकृतीचं श्रवण असेल म्हणजे गीताचं श्रवण असते, शाहिरी वाङ्मयाचं आपण श्रवण करतो, काव्य आपण श्रवण करतो. तर या अनुषंगाने वाचन आणि कलाकृतीचं श्रवण यानंतरची पुढची पायरी जर काही असेल तर ती आहे समीक्षा व्यवहारातली महत्वाची पायरी, म्हणजे साहित्य कृतीचं किंवा वाङ्मयीन कृतीचं विश्लेषण. मुळामध्ये विश्लेषण आणि संश्लेषण अशी ती दुसरी जोड पायरी आहे. विश्लेषण म्हणजे काय, तर कलाकृतीचे जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक
असे वेगवेगळे करून तपासून पाहणं. म्हणजे उदाहरणार्थ कादंबरी ही जर साहित्यकृती समीक्षेसाठी निवडलेली असेल तर कादंबरीचं कथानक असेल, त्यानुसार त्याच्यामध्ये आलेलं व्यक्तिचित्रण असेल, घटना, प्रसंग, वातावरण निर्मिती, निवेदन शैली, भाषाशैली आणि त्यातील सामाजिकता या अंगांचा आपण विचार करत असू तर आपण त्या संदर्भाचा विचार करत असताना त्याचं वेगळेपण त्या घटकांमध्ये आलेल्या गुणधर्माच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करून आपण त्याची तपासणी करू शकतो. तशी करावी लागते. जर नाटक असेल तर नाटकाचं कथानक असेल, नाटकाचे संवाद असतील, त्यातील भाषाशैली असेल, त्याची सामाजिकता असेल, नाटकातील संवादाचं त्यातील नादमयता असेल, तालबद्धता असेल, यमक अनुप्रासात्मक रचना असेल, त्यातील काव्यात्मकता असेल, तर हे सर्व मुद्दे उपमुद्दे गुणधर्म आपण तपासत जातो आणि या विश्लेषणाच्या पातळीवरती त्या घटकांचं असलेलं सौंदर्य, त्या घटकांची असलेली सक्षमता आपल्या ध्यानी येते. विश्लेषणाबरोबर आपण संश्लेषण करायला हवं आणि संश्लेषणामध्ये काय केलं जाते? विश्लेषणामध्ये घटक वेगवेगळे करून तपासले जातात, तर संश्लेषणामध्ये ते सर्व घटक एकत्रितपणे कसं काम करतात, त्यांचं एकमेकांमध्ये बॉन्डिंग कसं आहे हे तपासलं जाते आणि या अनुषंगाने साहित्यकृतीची चर्चा केली जाते. रेव्हरंड टिळकांचं एक उदाहरण मी तुम्हाला कवितेचं देईल. रेव्हरंड टिळक असं म्हणतात, म्हणजे एका पक्षाच्या मृत्यूचं वर्णन करताना रेव्हरंड टिळक म्हणतात, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रम ही निमाले. या ठिकाणी एका पक्षाच्या मृत्यूचं वर्णन रेव्हरंड टिळक नावा टिळकांनी केलेलं आहे. त्यातील घटक म्हणजे त्याच्यामध्ये लालित्य आहे, त्याच्यामध्ये नादमयता आहे, त्याच्यामध्ये तालबद्धता आहे, यमक आहे, अनुप्रास आहे. विश्लेषणामध्ये आपल्याला हे घटक लक्षात येतात. बघा, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. यमक त्याच्यामध्ये साधलेलं आपल्याला दिसते. एक कलात्मक नादमाधुर अशी रचना आहे असं आपल्याला दिसते. हे विश्लेषणामध्ये जाणवते, पण ज्यावेळी आपण संश्लेषण करतो तेव्हा या सगळ्या घटकांचा एकूण मध्यवर्ती त्या आशय संकल्पनेशी काय नातं आहे हे आपण तपासतो आणि मग आपल्याला लक्षात येते की पक्षाच्या मृत्यूचं वर्णन करताना ते मृत्यूचं वर्णन आहे किंवा ते दुःखद वर्णन आहे ही भूमिका थोडी बाजूला गेलेली दिसते आणि त्या वर्णनामध्ये नादमयता तालबद्धता आणण्याच्या खटाटोपामध्ये त्याच्या मूळ भूमिकेशी कुठेतरी विसंगती निर्माण झालेली दिसते. जी रचना दुःखपूर्ण आहे, दुःख भावाची आहे, ती रचना काहीशी शृंगारिक आहे का काय असं वाटते, पण मूळ आशयाशी आविष्कार पद्धतीचं नातं हे कुठेतरी विस्कटलेलं आहे असं आपल्या लक्षात येते आणि मग आपल्याला जाणवते की विश्लेषण आणि संश्लेषण यामधून कलाकृतीची एक आगळी वेगळी क्षमता तपासणी हा समीक्षक करत असतो. मग आपल्या लक्षात आलं की पहिला मुद्दा वाचन, दुसरा मुद्दा विश्लेषण, संश्लेषण हा आहे. या पुढचा मुद्दा आहे अर्थनिर्णय. कलाकृतीचं सूक्ष्म वाचन केल्यानंतर, पुनर्वाचन केल्यानंतर, पुन्हा वाचन केल्यानंतर, त्यातील घटकाचं विश्लेषण केल्यानंतर, त्याचं संश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कलाकृती सूचक पद्धतीने का असेना, अभिधात्मक पद्धतीने का असेना, एक काहीतरी सांगत आहे आणि कलाकृतीचं जे सांगणं आहे, त्याच्या आशयाचं जे अभिव्यक्त होणं आहे, त्याच्या अर्थाचं जे अभिव्यक्त होणं आहे, त्या अर्थाचा निर्णय लावण्याचं काम समीक्षकाला जबाबदारीने करावं लागते. आपण या ठिकाणी एक उदाहरण बघूया. बहिणाबाई चौधरी आपल्या गीतांमध्ये असं म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटका तेव्हा मिळते भाकर. आता अभिधात्मक अर्थाने आपल्याला काय दिसून येते?
बहिणाबाई असं म्हणतात की आधी तुम्हाला कष्ट करावे लागतील, कष्ट केल्यानंतर तुम्हाला भाकर मिळेल, कष्टाशिवाय भाकर मिळणार नाही, हे नातं समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी बहिणाबाई करताना दिसतात. पण फक्त कष्ट आणि भाकर असं नातं, चटका आणि भाकर असं हे नातं नाहीये. एक दिवसाची भाकरी असेल तर त्याच्यासाठी चटके सोसणारी गृहिणी आपल्याला दिसते, पण आयुष्याची भाकर म्हणजे नोकरी आणि भविष्याची निर्मिती करायची असेल तर तुम्हाला किती कष्ट घ्यायला पाहिजेत, किती मेहनत करायला पाहिजे, याची एक आगळी वेगळी जाणीव बहिणाबाईंची लोकगीतं, बहिणाबाईंची गीतं, जात्यावरच्या ओवी आपल्याला करून देतात. आणि मग आपल्याला लक्षात येते की अशी अनेक अर्थवलय निर्माण करण्याची क्षमता ही उत्तम कलाकृतीमध्ये असते. अनेक अर्थ प्रसवण्याची क्षमता असलेली कलाकृती ही उत्तम कलाकृती मानली जाते. मग त्याच्यातला अभिधात्मक अर्थ काय आहे, त्याच्यातला लक्षणात्मक अर्थ काय आहे, त्याच्यातला व्यंजनात्मक म्हणजे ध्वनित म्हणजे सूचित अर्थ काय आहे, आणि त्याचं मुळाशी असलेलं नातं हे आपल्याला समजून घ्यावं लागते. कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन जर आपण कविता बघितली तर एका ठिकाणी आगगाडी हे यंत्रसंस्कृतीचं प्रतीक वाटते, आणि आगगाडीला मुजोर झालेल्या आगगाडीला जमीनदोस्त करणारी जी जमीन आहे, जी धरणी आहे, ती आपल्याला सर्वसामान्य जनतेचं प्रतीक वाटते. एका बाजूला भांडवल वर्ग, दुसऱ्या बाजूला दबला गेलेला कामगार वर्ग आणि कामगार वर्गाने केलेलं बंड हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एका बाजूला आगगाडी हे इंग्रजांच्या सत्तेचं जुलमाचं प्रतीक वाटते, आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनमानस, भारतीय समाज म्हणजे जमीन आपल्याला वाटते. वेगवेगळ्या पातळीवरती, वेगवेगळ्या अंगाने, रूपकात्मक अंगाने, सूचक अंगाने आपल्याला असं लक्षात येईल की अत्यंत ताकदीने कलाकृती अनेक अशी अर्थवलय ही निर्माण करत असते, आणि हे अर्थवलय निर्माण करण्याची क्षमता श्रेष्ठ कलाकृतीमध्ये असते. बहुप्रसवता, अर्थाची बहुप्रसवता ही उत्तम कलाकृतीमध्ये असते, आणि ही गोष्ट, ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा हा कलाकृतीच्या मूल्यमापनाचा आहे. आता मूल्यमापन दोन अंगाने महत्वपूर्ण पद्धतीने आपल्याला करता येईल. एक म्हणजे कलाकृतीच्या अभिव्यक्तीची जी पद्धती आहे त्या अनुषंगाने, आविष्काराची जी पद्धती आहे त्या अनुषंगाने, आणि दुसरा मुद्दा हा आशयाच्या अंगाने. कलाकृतीचं माध्यम हा शब्द आहे, भाषा आहे. भाषेला बरा वाईट अर्थ असतो, त्यामुळे आपोआपच कलाकृतीच्या आशयाला एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो, बरा वाईट अर्थ प्राप्त होतो. हा अर्थ सामाजिक परिणामाच्या अनुषंगाने जर चर्चेला गेला तर एक वेगळी समीक्षा निर्माण होते. आणि दुसरा मुद्दा कलाकृतीच्या अभिव्यक्तीची पद्धती, आविष्काराची पद्धती, आणि त्या आविष्काराच्या पद्धतीतून आपल्याला लक्षात येते की ती कलाकृती, ती आविष्काराची पद्धती आशयाशी मिळती जुळती आहे का, नाविन्यपूर्ण आहे का, कलात्मक आहे का. आणि या अनुषंगाने आशय आणि अभिव्यक्ती या दोन अनुषंगाने आणि दोघांच्या एकच सूत्रीपणाच्या अनुषंगाने, एकजिनसीपणाच्या अनुषंगाने आपल्याला ही चिकित्सा करता येते. आणि मग त्या अनुषंगाने कलाकृती श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, बरी आहे, चांगली आहे, वाईट आहे, याचा मूल्य निर्णय हा आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं की कलाकृतीचं वाचन, दुसरी पायरी म्हणजे विश्लेषण आणि संश्लेषण, तिसरी पायरी म्हणजे कलाकृतीचं अर्थनिर्णयन, आणि शेवटची आणि महत्वाची पायरी म्हणजे कलाकृतीच्या गुणवत्तेच्या संदर्भात, कलाकृतीच्या मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये योग्य असा निष्कर्षापर्यंत आपण पोहोचणं, आणि त्या निष्कर्षाचं योग्य पद्धतीने योग्य शब्दामध्ये शब्दांकन करणं, या ठिकाणी समीक्षा परिपूर्ण होते. तर अशा प्रकारे समीक्षेच्या या पायऱ्या, हे टप्पे या ठिकाणी आपण लक्षात घेतलेले आहेत.